काल आपण सर्वांनी समय रैनाचा तो व्हिडिओ पाहिला, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समय रैनाचा सत्कार केलाय. आता तो काय विषय होता यावर मी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलाय. पण महाराष्ट्र सरकारला समय रैनाची गरज का पडली हे तुम्हाला लक्षात आलंय का? नाही ना, सांगतो चला. विषय काय आहे, सध्या तरी समय रैना हा महाराष्ट्र असो किंवा ओव्हरऑल इंडिया असो, सध्या तरी तो आयकॉन मानला जातो. आणि जी सध्या ज्यांची जनरेशन आहे ती समय रैनाला खूप फॉलो करते, समय रैनाचा कंटेंट बघते. त्यामुळे समय रैनाने जर एखादी गोष्ट केली तर ती नक्कीच जवळपास आपल्या भारतातील एकूण संख्यांपैकी बऱ्यापैकी लोकांपर्यंत ती पोहोचेल. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने असा दिमाग लावला की जर समय रैनाला बोलवलं आणि समय रैनाकडून ही गोष्ट करून घेतली तर आपल्याला जे काही बोलायचं आहे ते मोस्ट ऑफ द पीपलपर्यंत पोहोचेल. यासाठीच महाराष्ट्र सरकारने असं पाऊल उचललंय. आता अनेकांना वाटत असेल की एकेकाळी जे लोक समय रैनाला शिव्या घालत होते तेच आता त्याच्याकडून सरकारी कामांचं प्रमोशन करत आहेत.